या ठिकाणी देवीचं महात्म्य जर सांगायचं झालं तर या ठिकाणी माही पौर्णिमेला लोक लांबून येतात। माही पौर्णिमेला भिवाई दुळदेवच्या तिकडे जाते मितायला राखण, आणि दुळदेव हा शिकारीला जातो, तिथूनच यात्रेचा सुरुवात होते। त्याच्यानंतर शिमगी पुनवेला धुळवडीला देव तिथं येतो दुळदेव, आणि दुळदेव तिथं आल्यानंतर भिवाई परत आपल्या ठिकाणी येते। तो दिवस असतो चिलवड, म्हणजे दुलवडीच्या दुसऱ्या दिवशी। त्यावेळेस आई भिवाईच्या चांभाराची यात्रा इथं असते, गोंधळ असतो। मूळ सुरुवात त्या चांभाराच्या यात्रेपासूनच सुरुवात होते। त्याच्यानंतर चैत्री पौर्णिमेला या ठिकाणी फार मोठे 10-15 लाख पब्लिक या ठिकाणी जमा होतात। देवीचं महत्व सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी देवीच्या पुढे डो आहे, हत्ती एवढा मासा या ठिकाणी देवीच्या पुढे होता, त्याला चाका एवढी नथ होती त्याच्या नाकामध्ये। पाठीमाग जे देवीच्या पाठीमाग नाणी आहे, त्या नाणीला एक बोगदा आहे, त्या बोगद्यातूनच देव यायला सुरुवात झाली। त्याच्यानंतर या ठिकाणी मानकरी काट्या या ठिकाणी लांब लांबून येतात। महाराष्ट्रच काय 5 राज्यातून या ठिकाणी लोक येतात। या ठिकाणी परडी सोडली जाते देवीच्या पुढं। त्या ठिकाणी लहान बाळांना 2, 3, 1 वर्षाचे, 5 वर्षाची किंवा लग्न झालं तरी त्याला त्या परडीमध्ये सोडलं जातं। एक वेळ असं झालं की एक बाई म्हणली माझं परडीत पोरग बुडल, माझं पोरग सोडायचं नाही, तोपर्यंत ते बुडलं। त्याच्यानंतर 1 वर्षाने ती बाई दुसरं मुलगा घेऊन आले, आणि ते दुसरं मुलगा पहिलं मुलगा परत वर आलं, आणि तिथून प्रथा जी सुरू झाली। या ठिकाणी परडी सोडत असताना जिवंत बकरी वरनं टाकतात। मानकरी, काट्या, गुले, टेंगले असे भरपूर लोक येतात।